हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण काही महत्त्वाचे एमसीक्यू पाहणार आहोत. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी होईल अशा अनुषंगाने या एमसीक्यूची रचना केलेली आहे. ओके, तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. फक्त एक रिमाइंडर, तुम्ही जरी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं, तसेच मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरला काय म्हटलं, बंगालचा गव्हर्नर जनरलच्या अधीन ठेवण्यात आलं. ओके, जे असं म्हटलेलं आहे. ओके, याचं उत्तर जर बघितलं तर तो येतो सुरुवातीचा कायदा. त्याला म्हटलं जातं 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार काय केलं होतं, तर जो बंगालचा गव्हर्नर आहे तर त्याला गव्हर्नर जनरल हे पद देण्यात आलं होतं. ओके, गव्हर्नर जनरल बंगालच्या गव्हर्नरला, आणि मद्रास आणि मुंबईचे जे गव्हर्नर आहेत तर ते बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या अंडरखाली आणण्यात आलेले होते. कोणत्या? 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं. ऍक्च्युली हा कायदा करायचं कारण काय? प्रश्नाचं उत्तर कळालं, परंतु कारण काय ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ओके, आता याची सुरुवात होते ईस्ट इंडिया कंपनी. ओके, ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे मी EIC शॉर्टमध्ये लिहितो. या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? मी जर तुम्हाला असं विचारलं तर तुम्ही उत्तर सांगू शकाल का? येस, डेफिनेटली तुम्ही सांगू शकता. 31 डिसेंबर. ओके, 31 डिसेंबर 1600. ठीक आहे, 31 डिसेंबर 1600 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. आता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यानंतर त्याचे जे अधिकारी भारतामध्ये आलेले होते तर त्या कालावधीमध्ये म्हणजे जवळजवळ 1770च्या रेंजपर्यंत तिथल्या ज्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ज्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे तर बराचसा भ्रष्टाचार भारतामध्ये चालवलेला होता. आणि या भ्रष्टाचारामुळं काय करण्यात आलं होतं तर त्यांनी इंग्रजांकडे म्हणजे ब्रिटिश संसदेकडे त्या ईस्ट इंडिया कंपनीनं काय मागितली होती? मदत मागितली होती. मग ब्रिटिश संस्थेने त्यांना लगेच मदत केली का? तर डेफिनेटली नाहीये. त्यांनी त्यांच्यासाठी 2 कमिट्या नेमल्या होत्या 1772 साली. ओके, 2 कमिट्या नेमल्या होत्या. ओके, 2 कमिट्या, एक होती प्रवर समिती होती ती 31 सदस्याची आणि दुसरी होती गुप्त समिती. ओके, ती होती 13 सदस्याची. मग ब्रिटिश संसदेनं काय केलं, ह्या ज्या कमिट्या नेमल्या होत्या या कमिट्यांच्या रिकमेंडेशन घेऊन काय केलं, ज्या ईस्ट इंडिया कंपनीला काही प्रमाणामध्ये कर्ज दिलं, परंतु कर्ज देताना काही अटी टाकल्या आणि त्या अटी कोणत्या कायद्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी आणल्या होत्या तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. ओके, तर ह्या कायदा त्यामुळं महत्वाचा ठरतो. पुढचा प्रश्न आहे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट या कायद्यानुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा बनला होता. तर खालीलपैकी कोणाची 5 वर्षासाठी कार्यकारी मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती असं विचारले. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, फिलिप्स फ्रान्सिस क्लेवरिंग, मॉन्सन बॉरवेल आणि खाली एलिझा इम्पे आणि चेंबर्स लिमेस्टर असं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर 4 व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये येते पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अचूक आहे. अचूक उत्तर म्हणजे 1 आणि 2 ही काय आहे? बरोबर आहे. 1 आणि 2 मध्ये काय येतं? फिलिप फ्रान्सिस क्लेवरिंग, त्यानंतर मॉन्सन किंवा मॉन्सून असं म्हटलं जातं त्यांना, आणि बोरवेल या सर्वांची नियुक्ती करण्यात आलेली होती. मग पहिला गोष्ट लक्षात ठेवायचं, 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं काय झालं तर बंगालचा जो गव्हर्नर आहे तर त्याला काय नाव मिळालं? बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि कोण पहिल्यांदा बंगालचा गव्हर्नर जनरल तर लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला होता. मग आता तुम्हाला याच्यामध्ये इतर गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्यासाठी जे नेमलेलं कार्यकारी मंडळ होतं त्याच्यामध्ये 4 व्यक्ती येतात महत्वाच्या: फिलिप फ्रान्सिस, क्लेवरिंग, मॉन्सन आणि बोरवेल. ओके, दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कलकत्त्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली तर 1774 मध्ये. ओके, 1774 मध्ये. ठीक आहे. दुसरं म्हणजे इथे ऑप्शन मध्ये तुम्हाला एक नाव दिले, एलिझा इम्पे नाव दिले. कळते का? एलिझा इम्पे म्हणजे कोण? हा जो वॉरेन हेस्टिंग आहे पहिला गव्हर्नर जनरल याचा तो मित्र होता, वर्गमित्रच म्हणा थोडक्यात, त्या तो मित्र होता. एलिझा इम्पे कोण होता तर जे कलकत्त्याला न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालय, तर त्याचा तो न्यायाधीश होता. आता या दोघांनी मिळून ना बऱ्याचशा प्रकरणामध्ये बरंचसं इश्यू केलेलं आहे. म्हणजे एक महत्वाचं प्रकरण आहे की जे खूप न्यायाची हत्या असं त्या प्रकरणाचं वर्णन केलं जातं. ते प्रकरण म्हणजे नंदकुमार खटला. हा सुद्धा यांच्या कार्यकाळामध्ये घडलेला आहे आणि हा घडण्यामध्ये ना या दोघांचं महत्वाचं योगदान आहे. ओके, कोण? वॉरेन हेस्टिंग आणि एलिझा इम्पे. नंदकुमार खटला, न्यायाची हत्या असं त्या खटल्याचं वर्णन केलं जातं. त्यामुळे हा पॉईंट इथं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे याच्यामध्ये उत्तर येतोय पर्याय क्रमांक 4 बरोबर. पुढचा पॉईंट येतो, सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय 1863 साली ब्रिटिश प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले. 1869 साली खालीलपैकी कोणते ICS परीक्षा उत्तीर्ण झाले असं विचारलेलं
आहे. आता हे जर प्रश्न बघितलं तर तुम्हाला पहिल्यांदा कळायला हवं, सत्येंद्रनाथ टागोर म्हटलं की पहिले, आणि जे बाकी 3 दिलेत म्हणजे ऑप्शन बघितले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, रमेशचंद्र दत्त आहे आणि बिहारीलाल गुप्ता, हे जे बाकीचे 3 आहेत ना, तर ते 1869 साली कधी झालेत, 1869 साली. म्हणजे पहिले उत्तर असणार वरीलपैकी सर्व. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवावं लागेल, ब्रिटिश प्रशासकीय सेवेमध्ये पहिले भारतीय म्हणून रुजू कोण झाले, तर त्याचं उत्तर आहे सत्येंद्रनाथ टागोर 1863 मध्ये. आणि 1869 मध्ये आणखी 3 व्यक्ती ते ICS परीक्षा जी आहे ना ती पास झाले होते. त्याच्यामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रमेशचंद्र दत्त आणि बिहारीलाल गुप्ता. यामध्ये काय होतं माहितीये का, हे जे बिहारीलाल गुप्ता आहे हे नाव बऱ्याच लोकांना लक्षात राहत नाही. त्यामुळे परत एकदा सांगतो, 1869 साली भारतीय ICS परीक्षा उत्तीर्ण झालेले 3 महत्वाच्या व्यक्ती येतात, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रमेशचंद्र दत्त आणि बिहारीलाल गुप्ता. हे नक्की लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, जात जाता एक गोष्ट लक्षात घ्या, लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली, तर लॉर्ड डफरीन यांनी केली होती. कधी, 1866 मध्ये. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली, तर चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली या प्रशासकीय सेवेची त्रिस्तरीय योजना तिने अंमलात आणलेली होती. 1835च्या कायद्यामध्ये जो ली आयोग होता, या ली आयोगाच्या शिफारशीनुसार काय करण्यात आलं, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि प्रांतिक लोकसेवा आयोग असे 2 आयोग वेगळे स्थापन करण्यात आले. म्हणजे आपण पुढचा जर प्रश्न बघितला, कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय लोकसेवा आयोग आणि प्रांतिक लोकसेवा आयोग असे 2 आयोग स्थापन करण्यात आले, तर ते ली आयोग आहे. कोणता आहे, ली आयोग. याच्यासाठी तुम्हाला लक्षात काय घ्यावं लागेल, अगोदर 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली, तर लॉर्ड डफरीनने केली, हे लक्षात ठेवा. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली म्हटलं होतं, तर लॉर्ड अचिसनच्या, चार्ल्स अचिसनच्या अध्यक्षतेखाली. ओके. आणि 1935च्या कायद्यामध्ये ली आयोगाची जी शिफारस आहे याच्यानुसार केंद्रीय लोकसेवा आयोग आणि प्रांतिक लोकसेवा आयोग असे 2 आयोग तात्काळ स्थापन करण्यात आले. ओके, ली आयोग. पुढचा प्रश्न आहे, इसवी सन 1748 साली भारतात ब्रिटिश हिंदी लष्कराची स्थापना डॅश डॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याने मद्रास येथे केली. ओके, मद्रास येथे केली, म्हणून त्याला भारतीय लष्कराचा पिता असं म्हटलं जातं. तर तो कोण आहे, मेजर स्ट्रिंजर लॉरेन्स, सर जॉन मार्शल, डेव्हिड हम्पे, का यापैकी नाही. सिंपलचं उत्तर आहे, याचं जर अचूक उत्तर आहे तर ते म्हणजे मेजर स्ट्रिंजर लॉरेन्स. काय नाव आहे, मेजर स्ट्रिंजर लॉरेन्स. यांना काय म्हटलं जातं, भारतीय लष्कराचा पिता असं म्हटलं जातं. यांनी काय केलं होतं, तर 1748 साली भारतामध्ये जे ब्रिटिश हिंदी लष्कर, शब्द नीट प्रयोग वापरतोय मी जाणीवपूर्वक, ब्रिटिश हिंदी लष्कराची स्थापना केली होती. या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. कोठे केली असं विचारलं तर तुमचं उत्तर असायला हवं मद्रास. कुठे केली विचारलं हवं तर ते उत्तर असायला हवं मद्रास. ओके, हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी 1784 मध्ये कलकत्त्यात एशियाटिक सोसायटी स्थापन केली. कलकत्त्याला एशियाटिक सोसायटी कोणी स्थापन केली, जोनाथन डंकन, विल्यम जोन्स, विल्यम कारी का चार्ल्स वूड. याचं सिंपलचं उत्तर आहे एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया. ओके, 1784. कलकत्ता म्हटलं की कोण येतो, विल्यम जोन्स. कोण येतो, विल्यम जोन्स. मग इथे एक नाव जोनाथन डंकन एक नाव आलं होतं, तेही लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या, सुरुवातीला जोनाथन डंकन हा कोण होता, तर याच्या अगोदर तुम्ही पार्श्वभूमी जर पाहिली तर यांनी जे वाराणसी संस्थान आहे, कोणतं संस्थान, वाराणसी संस्थान, याच्यामध्ये जो जोनाथन डंकन यांनी काय केलं होतं, तर संस्कृत कॉलेज सुरू केलं होतं. ओके, त्यामुळे ते चर्चेत आले होते. वाराणसी संस्थानामध्ये संस्कृत कॉलेज सुरू केल्यामुळे ते चर्चेत आले होते. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली म्हटलं होतं आपण, विल्यम जोन्सने. कधी केली, 1784. याची पार्श्वभूमी अशी होती की 1781 मध्ये जे ईस्ट इंडिया कंपनी आहे, या कंपनीनं कलकत्ता मदरसा नावाची एक शाळा सुरू केली होती आणि त्याच वर्षी हिंदूंसाठी त्यांनी पाठशाळा सुरू केली होती. यापासूनच प्रेरणा घेऊन ऍक्च्युली जो विल्यम जोन्स आहे यांनी काय केलेलं आहे, 1784 ला कलकत्त्याला एशियाटिक सोसायटी स्थापन केलेली आहे. 1784. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, बंदी जीवन ह्या क्रांतिकारकांना स्फूर्तिदायी ठरलेल्या पुस्तकाचे लेखन कोणी केले, रोशन सिंग, सचिंद्रनाथ सन्याल, प्रफुल्लचंद्र रे का चित्तरंजन दास. सिंपलचा प्रश्न आहे, याचं उत्तर येतं डायरेक्ट सचिंद्रनाथ सन्याल. ओके, बंदी जीवन म्हटलं की सचिंद्रनाथ सन्याल. आता प्रफुल्लचंद्र रे म्हटलं की जी स्वदेशी चळवळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी केमिकल कारखाना काढला होता. ओके, नॅशनल केमिकल कारखाना म्हणून प्रफुल्लचंद्र रे. स्वदेशी चळवळ, ओके, बंगालमधली सुरू झालेली स्वदेशी चळवळ, याच्या रिलेटेड ते येतात. प्रफुल्लचंद्र रे ह्या केमिकलचा कारखाना त्यांनी काढलेला होता. रोशन सिंग झाले. चित्तरंजन दास, चित्तरंजन दास म्हणजे कोण, जे स्वराज्य पक्षाच्या संदर्भामध्ये येतात. ओके, 1923 स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष
अध्यक्ष म्हणून यांना ओळखलं जातं. मग स्वराज्य पक्षाचे पहिले सचिव कोण होते, तर ते होते जवाहरलाल नेहरू यांचे वडील म्हणजे मोतीलाल नेहरू हे स्वराज्य पक्षाचे काय होते, पहिले सचिव होते. ओके, मोतीलाल नेहरू कोण होते, तर स्वराज्य पक्षाचे पहिले सचिव होते, हे लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय येतं, बंदी जीवन म्हटलं की सचिंद्रनाथ सन्याल हे नाव लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी शाहूपुरी ही बाजारपेठ कोणत्या ठिकाणी वसवली, कोणत्या साली वसवली. ओके, तर हे जर बघितलं तुम्ही 1895, 97, 93, 99 अचूक उत्तर येतं 1895. ओके, 1895 ला शाहूपुरी ही बाजारपेठ वसवली होती. कुठं, कोल्हापुरामध्ये, कोल्हापुरात शाहूपुरी. ओके, आणि कशाची होती, तर ती गुळाची बाजारपेठ होती. कशाची बाजारपेठ होती, गुळाची बाजारपेठ. ओके, गुळाची बाजारपेठ ती होती, हेही जाता जाता नक्की ध्यानात घ्या. ओके, हा एक पॉईंट आहे, ज्याचा फक्त माहित असू द्या. पाटील शाळा, तलाठी शाळा ह्या गोष्टी नक्की लक्षात घ्या. 1912, 1918. पुढचा प्रश्न आहे, द मोहम्मडन लिटररी सोसायटी ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केली. सर सय्यद अहमद खान, खान अब्दुल गफार खान, अब्दुल लतीफ का अशफाकुल्ला खान. द मोहम्मडन लिटररी सोसायटी असं म्हटले. दोन गोष्टी असतात. मोहम्मडन लिटररी सोसायटी असं जर म्हटलं, ओके, तर त्याचं उत्तर येतं अब्दुल लतीफ. काय येतं, अब्दुल लतीफ. कन्फ्यूज करायचं नाही. आणि जे सय्यद अहमद खान दिलेलं आहे, जे काय दुसरं नाव दिले आपल्याला, सय्यद अहमद खान. ओके, सय्यद अहमद खान म्हटलं की मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. ओके, सय्यद अहमद खान यांचं नाव आलं तर काय लक्षात ठेवायचं, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. आणि जेव्हा तुम्हाला द मोहम्मडन लिटररी सोसायटी असं विचारलं जातं तेव्हा अब्दुल लतीफ हे नाव लक्षात ठेवायचं. ह्या दोन संस्था आणि ही दोन व्यक्ती परीक्षेला खूप महत्वाच्या आहेत. आता दिलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी काय समजतं, तर हे खान अब्दुल गफार खान दिले. खान अब्दुल गफार खान म्हणजे वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांचं काम आहे. कोण, वायव्य सरहद्द प्रांत. ओके, वायव्य सरहद्द प्रांतामध्ये त्यांचं काम आहे. यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखलं जातं, सरहद्द गांधी. ओके, आणि यांना भारतरत्न दिलाय का, खान अब्दुल गफार खान यांना भारतरत्न दिलाय का, तर त्याचं उत्तर आहे हो, 1987. बरोबर आहे का, 1987 त्यांना भारतरत्न या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. आता ह्या तीन झालं. मग चौथा ऑप्शन आहे अशफाकुल्ला खान. अशफाकुल्ला खान म्हणजे कोण, तर जो ब्रिटिश पहिला असा मुस्लिम आहे की जो फासावर लटकवण्यात आला होता ब्रिटिशांच्या काळामध्ये. त्याच्यामुळे अशफाकुल्ला खान हे सुद्धा नाव महत्वाचं आहे, क्रांतिकारी चळवळीमधलं महत्वाचं नाव. म्हणजे दिलेला प्रश्न काय होता, द मोहम्मडन लिटररी सोसायटी. तर ही संस्था कोणी स्थापन केली असं विचारलं तर उत्तर आहे अब्दुल लतीफ. आणि मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज म्हटलं की सर सय्यद अहमद खान. ओके, ह्या गोष्टी क्लिअर असू द्या. अब्दुल लतीफ, मोहम्मडन लिटररी सोसायटी, सर सय्यद अहमद खान, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. ओके, हे याच्यामध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीच्या वेळी सध्याचा रायगड जिल्हा म्हणजे कर्जत तालुक्यातील डॅश डॅश यांचा आझाद दस्ता आणि नागपूरच्या डॅश डॅश यांचा लाल सेना या संघटनांनी इंग्रजांना खूप त्रास दिला होता. प्रश्न काय विचारलाय, छोडो भारत चळवळ. ओके, 8 ऑगस्ट 1942 ला तो ठराव मांडण्यात आला होता. 8 ऑगस्ट 1942. ओके, काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये. परंतु 9 ऑगस्टला काय झालं, 9 ऑगस्टला जे सगळे महत्वाचे नेते होते तर त्यांना अटक करण्यात आलेली होती. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर तो रिपोर्ट मांडलेला होता. पण आता झालं काय, या छोडो भारत चळवळीच्या वेळी सगळे गांधीजी सहित सगळे मेन नेते अटक झाल्यामुळं ही छोडो भारत चळवळ कोणी चालवली आहे, तर लोकांनी चालवली होती. आता या छोडो भारत चळवळीच्या वेळी सध्याचा जो रायगड जिल्हा आहे त्यातला कर्जत तालुका, त्याच्यामध्ये भाई कोतवाल. ओके, भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता आणि नागपूरचा जनरल आवारी जे आहेत त्यांची लाल सेना यांनी ऍक्च्युअली इंग्रजांना खूप त्रास दिलेला आहे. म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. बरोबर. पुढचा पॉईंट येतो, 1915 मध्ये काबूलमध्ये भारताच्या हंगामी सरकारची स्थापना कोणी केली, तर त्याचं उत्तर येते वरीलपैकी सर्व. म्हणजे महेंद्र प्रताप, बरकतुल्ला आणि अब्दुल्ला सिंधी. ओके, ऍडिशनल पॉईंट म्हणून हा पॉईंट नक्की लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, दिलेली 2 विधान आहेत, ते 2 विधान विचारात घ्या म्हटले. पहिलं स्टेटमेंट आहे, 1918 साली बाबा रामचंद्र. ओके, बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी किसान सभा स्थापन केली. दुसरं स्टेटमेंट आहे, 1936 साली NG रंगा यांच्या पुढाकारानं. पुढाकार कोणाचा आहे, NG रंगा यांचा पुढाकार आहे.
ओके. स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभा स्थापन केली असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं हे आपल्याला शोधायचंय. यामध्ये बघितलं तर दोन्ही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. पहिलं लक्षात ठेवायचं किसान सभा, ओके, बाबा रामचंद्र यांचा पुढाकार. अखिल भारतीय किसान सभा कोणाचा पुढाकार, NG रंगा यांचा पुढाकार. परंतु अध्यक्ष कोण होतं हा पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे, स्वामी सहजानंद सरस्वती. पहिली होती किसान सभा 1918 मध्ये, आताची जी अखिल भारतीय किसान सभा होती 1936 ची. ही जी अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन कुठं पार पडलं, जे काँग्रेसचं महत्वाचं अधिवेशन होतं ग्रामीण भागातलं फैजपूर अधिवेशन, या अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभेचं दुसरं अधिवेशन तिथं घेण्यात आलेलं होतं. आणि दुसऱ्या अधिवेशनाला अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं होतं, तर NG रंगा यांना त्याचं अध्यक्षपद देण्यात आलेलं होतं. हाही पॉईंट तिथं तेवढाच महत्वाचा ठरेल. पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. पहिलं स्टेटमेंट आहे 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकनं सतीबंदीचा कायदा केला. दुसरा स्टेटमेंट आहे 1856 साली डलहौसीने विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. विचारलंय कोणतं बरोबर कोणतं चुकीचं. सिंपलच आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता तुम्हाला जेव्हा लॉर्ड बेंटिकचा तुम्ही अभ्यास करत असाल तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ॲडिशनल गोष्टी सांगतोय बरं का. लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला, मदत कोणी केली, राजाराम मोहन राय. कोणी मदत केली होती, राजाराम मोहन राय. लॉर्ड बेंटिक यांच्याबद्दल लक्षात ठेवताना पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला जर असा प्रश्न विचारला, कुर्ग हे संस्थान खालसा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये झालं. कुर्ग संस्थान कोणाच्या कार्यकाळामध्ये झाले, तर लॉर्ड बेंटिकच्या. दुसरा प्रश्न मी असा विचारला, सेशन जज हे पद कोणाच्या कार्यकाळामध्ये निर्माण झाले. कोणतं पद, सेशन जज पद. तर हे कोणाच्या कार्यकाळामध्ये निर्माण झाले असं जर विचारलं तर त्याचं सुद्धा उत्तर काय आहे, लॉर्ड बेंटिक आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर बघितलं, दोन्ही विधानं बरोबर, हे अचूक ठरतं. पुढचा प्रश्न येतोय, 1907 साली जमशेदजी टाटा यांनी डॅश डॅश येते, ओके, जमशेदजी टाटा यांनी डॅश डॅश येते टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना काढला होता. अहमदपूर, जमशेदपूर, अलाहाबाद आणि अहमदाबाद. सिंपलच आहे. 1907 जमशेदजी टाटा यांनी कुठं काढला होता, जमशेदजी टाटा, ओके, जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टीलचा कंपनीचा जो कारखाना आहे तो काढलेला होता. पुढचा प्रश्न येतो, कोल्हापूर संस्थानात माणगाव येथे 1920 मध्ये दलित अस्पृश्यांची परिषद भरवली होती. याचे अध्यक्ष कोणाला देण्यात होतं. ओके, माणगाव जेव्हा म्हटलं तर कोल्हापूर संस्थान म्हटलं की तुम्ही बरेचसे शाहू महाराजांकडे वळता, परंतु नाहीये. कोल्हापूर संस्थानामध्ये माणगाव येथील अस्पृश्यांची परिषद जर म्हटलं तर त्याचं उत्तर काय असणार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके, जेव्हा दलित अस्पृश्य येतं तर त्यावेळी आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं बरंचसं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. परंतु कोल्हापूर संस्थानामध्ये माणगाव येथे परिषद म्हटली दलितांची, तर डेफिनेटली उत्तर तुमचं डोळं झाकून असायला हवं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता 1920 मध्ये आणखी एका परिषदेचे आंबेडकर अध्यक्ष होते, हुबळी परिषद. तर ती कशाची होती, ओके, ब्राह्मणेतरीय परिषद होती. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा पॉईंट जाता जाता. माणगाव येथे 1920 मध्ये जी दलित अस्पृश्यांची परिषद भरली होती, ऍक्च्युली प्रेरणा शाहू महाराजांची होती, परंतु अध्यक्षपद आंबेडकरांना दिलेलं होतं. आणि ऍक्च्युली शाहू महाराजांनी या परिषदेत स्वतः उपस्थित राहिले होते आणि आंबेडकरांचा गौरव केला होता. आणि जी ब्राह्मणेतरांची आणखी एक परिषद होती, हुबळी परिषद, तर त्याला काय येतं, शाहू महाराज याचे अध्यक्ष होते. म्हणजे दोन गोष्टी नक्की लक्षात ठेवायच्या. माणगाव येथील परिषद म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते, आणि हुबळी येथील परिषद म्हटलं 1920 साली, दोन्ही 1920 ला झालेले. हुबळी येथील परिषद म्हटलं तर शाहू महाराज यांचं नाव लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे तुमचं त्यात कन्फ्युजन होणार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील वर्णावरनं व्यक्ती ओळखायला सांगितलंय. दिलंय काय, 23 मार्च 1918 रोजी त्यांनी अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला. आणि दुसरं दिले, त्यांनी याच वर्षी म्हणजे 1918 मध्ये मराठा समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली. आता जेव्हा तुम्हाला असं म्हटलं तर ते उत्तर शोधायचे. भास्करराव जाधव, वीरा शिंदे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे, बाबासाहेब आंबेडकर आणि किसन बनसोडे. जेव्हा तुम्हाला मराठा राष्ट्रीय संघ म्हटल्यानंतर काय लक्षात यायला पाहिजे, ती ब्राह्मणेतर संघटना आहे. ओके, डेक्कन रयत ही ब्राह्मणेतर संघटना होती. मराठा राष्ट्रीय संघ किंवा ऑल इंडिया मराठा लीग, या ज्या तीन संघटना आहेत तर त्या ब्राह्मणेतर संघटना आहेत. ओके, त्याच्यानंतर त्यांनी 1920 मध्ये ब्राह्मणेतर पक्ष स्थापन केला, 12 डिसेंबर 1920. ही त्याची चळवळ आहे. ओके, घाटाळ कटारे सरांचं पुस्तक व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला ते समजून जाईल. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, विठ्ठलरामजी शिंदे असणार आहे. ओके, विठ्ठलरामजी शिंदे
अस्पृश्यता निवारक संघ स्थापन केला होता 23 मार्च 1918 रोजी, आणि त्याच वर्षी त्यांनी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली होती. कशासाठी? तर मराठा समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी. जेव्हा तुम्हाला वि रा शिंदे यांच्याबद्दल अभ्यास करत असाल तर 2 वर्ष सायमल्टेनियसली लक्षात ठेवायची, 1910 आणि 1911. 1910 मध्ये त्यांनी काय सुरू केलं होतं तर जी मुरळी प्रतिबंधक चळवळ आहे, तर ती मुरळी प्रतिबंधक चळवळ ही जेजुरी मधून सुरू केली होती. जेजुरी ओके, जेजुरी मधून मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केलेली होती 1910. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1911ला जी मुरळी प्रतिबंधक परिषद आहे तर त्यांनी ती कुठे घेतली होती? मुंबईला घेतली होती. कुठे घेतली होती? तर मुंबईला घेतली होती. या दोन गोष्टी जाता जाता जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे डिप्रेस क्लासेस मिशन. ही कुणी सुरू केलं? तर वि रा शिंदे यांनी सुरू केलं डिप्रेस क्लासेस मिशन. ओके, ऑक्टोबर 1906 मध्ये. कधी सुरू केलं होतं? ऑक्टोबर 1906 मध्ये डिप्रेस क्लासेस मिशन. हे गोष्टी जाता जाता नक्की माहीत असू द्या. ओके, वि रा शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. डॅश डॅश यांनी निष्काम कर्मयोगी अशा उपाधीने विठ्ठलरामजी शिंदे यांचा गौरव केलाय. कोणी म्हटलंय निष्काम कर्मयोगी? तर ते म्हटलेलं आहे सयाजीराव गायकवाड नाही, शाहू महाराज नाही, किंवा बाबासाहेब आंबेडकर नाही. उत्तर आहे माधवराव बागल. भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी अशा उपाधी देऊन विठ्ठलरामजी शिंदे यांचा गौरव केलेला आहे. विठ्ठलरामजी शिंदे तुम्ही इतिहासामध्ये वाचला असेल. जनाक्का शिंदे. जनाक्का शिंदे म्हणजे कोण? जनाक्का शिंदे म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे यांच्या त्या भगिनी होत. ओके, त्यांनी खूप मदत केलेली आहे जनाक्का शिंदे यांनी सुद्धा विठ्ठलरामजी शिंदे यांना. उत्तर येते भाई माधवराव बागल. त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, महर्षी शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या सहकार्यानं इंग्लंडमधल्या डोमेस्टिक मिशनच्या धर्तीवर दयाराम गिडुमल यांनी डॅश डॅश मध्ये जुलै 1907 मध्ये सुरू केलं. काय सुरू केलं? तर निराश्री सेवा सदन, अहिल्याश्रम का अस्पृश्य निवारक संघ. आणि याच्या कार्यामध्ये शिंदे यांच्या बहीण जनाक्का व इतर महिलांनी पुढाकार घेतला. जेव्हा ही गोष्ट येते, जनाक्का शिंदे येतं आणि दयाराम गिडुमल येतात. ओके, आणि मदत सहकार्य कोणाचं होतं? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर डेफिनेटली कुठे यायचं तुमचं उत्तर असलं पाहिजे, निराश्रित सेवा सदन. ओके, जनाक्का शिंदे यांचं कार्य म्हटलं तर जुलै 1907 मध्ये सुरू केलेलं, काय सुरू केलेलं? निराश्रित सेवा सदन. याच्यामध्ये जनाक्का शिंदे, दयाराम गिडुमल आणि इतर महिलांचा पुढाकार आहे, परंतु यांना सहकार्य कोणी केले? तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी त्यांच्यासाठी सहकार्य केलेलं होतं. हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचं कार्य रानडे यांनी केलं असं कोणी म्हटलंय? ओके, लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर का महात्मा गांधी? एक लक्षात ठेवायचं, याचं उत्तर येते लोकमान्य टिळक. जरी लोकमान्य टिळक आणि रानडे यांच्यामध्ये मतभेद असले किंवा त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये क्रॉसिंग जरी असलं तरी हे वाक्य कोणाचं आहे? लोकमान्य टिळक यांचं आहे. ओके, थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचं कार्य कोणी केलं? तर रानडे यांनी केलं. ओके, असं म्हटलेलं आहे. मग महादेव गोविंद रानडे. रानडे म्हटलं की दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, महादेव गोविंद रानडे म्हटलं की दोन गोष्टी, दोन्ही परिषदा. ओके, एक पहिली परिषद 1887 साली स्थापन केलेली, त्या परिषदेला काय म्हणतात? सामाजिक परिषद. ओके, आणि दुसरी परिषद त्यांनी स्थापन केली होती ती म्हणजे 1890 ला औद्योगिक परिषद. म्हणजे ही जी भारतीय सामाजिक परिषद होतं, या परिषदेचं अधिवेशन 1887 पासून 1895 पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनाला जोडून घेण्याची प्रथा होती. ओके, रानडे यांनी सुरू केलेल्या कोणती? सामाजिक परिषदेची. ओके, औद्योगिक परिषद म्हटलं की 1890, हेही तुम्हाला तिथं आवर्जून लक्षात ठेवायचं. म्हणजे फिमेल हायस्कूल, बऱ्याच गोष्टी. एकेश्वर निष्ठे यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला असं विचारलं तुम्हाला. एकेश्वर निष्ठे यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? तर त्याचं उत्तर असणार आहे रानडे. ओके, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की 1905चं बनारस अधिवेशन. ओके, 1905चं बनारस अधिवेशन, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. काँग्रेसचं अधिवेशन होतं बनारस, त्या अधिवेशनाचे ते काय होते? अध्यक्ष होते, गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की दोन गोष्टी परत लक्षात ठेवायचं. एक म्हणजे भारत सेवक समाज. ओके, 1905 साली त्यांनी तो सुरू केला होता, भारत सेवक समाज. भारत सेवक समाज, मी BSM देतो शॉर्टमध्ये. कशासाठी सुरू केला होता त्यांनी? तर राष्ट्रीय चळवळीमध्ये चांगले तरुण घडावेत. ओके, देश सेवेसाठी चांगले तरुण घडावेत या उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाज केला होता. परीक्षेला विचारताना बऱ्याच वेळा आयोग कसं कन्फ्यूज करतं
तुम्हाला देताना म्हणतं भारत सेवक समाज आणि काही ठिकाणी देतं भारत कृषक समाज. जेव्हा भारत सेवक समाज असं दिलं जातं तेव्हा उत्तर असतं गोपाळकृष्ण गोखले. परंतु भारत कृषक समाज कोणी स्थापन केला असं जर विचारलं तर तुमचं उत्तर काय असायला हवं? पंजाबराव देशमुख. काय असायला हवं? पंजाबराव देशमुख. हे लक्षात ठेवा. भारत कृषक समाज म्हटलं पंजाबराव देशमुख आणि भारत सेवक समाज म्हटलं की गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर येतात आगरकर. आगरकर म्हटलं की तुम्हाला माहित आहे पहिल्यांदा केसरीचे संपादक होते. आगरकरांनी जे लिखाण केलं ते शक्यतो मराठीमधून जास्त केलं. म्हणजे केसरी मराठा टिळकांनी सुरू केलेलं मराठा आणि केसरी होतं, बरोबर. मराठा हे कोणत्या भाषेमधून होतं? इंग्रजी भाषेमधून होतं. केसरी कोणत्या भाषेमधून होतं? तर ते मराठी भाषेमधून होतं. आगरकरांनी जवळजवळ 1887 पर्यंत केसरीमधून म्हणजे मराठी आवृत्तीतून त्यांनी आपलं लेखन केलं होतं, संपादकीय केलं होतं. परंतु जेव्हा टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये क्रॉसिंग झालं तेव्हा आगरकरांनी काय केलं? 1888 साली स्वतःचं एक वर्तमानपत्र सुरू केलं. त्याला काय म्हटलं जातं? सुधारक असं म्हटलं जातं. म्हणजे सुधारक कोणी चालवलं? तर त्या आगरकरांनी चालवलं होतं. याच्यामध्ये पण मराठी आणि इंग्रजी होतं. ओके, मराठी व्हर्जनचं ते एडिशन करत होते, इंग्रजी व्हर्जन गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे त्यांनी काम दिलेलं होतं. त्यामुळे आगरकर म्हटलं की हे लक्षात ठेवा. हॅम्लेट शेक्सपियरचं जे नाटक आहे हॅम्लेट, या हॅम्लेट नाटकाचं त्यांनी विकार विलसित असं रूपांतर केलेलं आहे. ओके, विकार विलसित असं रूपांतर केलं, हे लक्षात ठेवा. आणि चौथा ऑप्शन होता महात्मा गांधी. ओके, महात्मा गांधी म्हटलं का एक लक्षात ठेवायचं, फक्त एकाच काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. कोणतं काँग्रेस अधिवेशन आहे की ज्या अधिवेशनाचे महात्मा गांधी अध्यक्ष होते? डेफिनेटली उत्तर असलं पाहिजे 1924 बेळगाव अधिवेशन, या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिलेले होते. मी असं विचारलं ह्या दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणती अशी व्यक्ती आहे की जे काँग्रेसचे अध्यक्ष राहिले नाहीत? तर त्याचं उत्तर येणार लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक कधीच काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले नाहीत. प्रश्न काय होता आपला? थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन जिवंत करण्याचं कार्य कोणी केलं? तर उत्तर असणार आहे लोकमान्य टिळक. ओके, लोकमान्य टिळक. ठीक आहे.